अजित पवार गटातून काही पदाधिकाऱ्यांनी जे आहे तो काल शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश केला आणि त्यामुळे ठाकरे गटाच्या भोसरी विधानसभेतील काही कार्यकर्त्यांची नाराजी होती आणि त्या कार्यकर्त्यांची बैठक जी आहे ती आज शिवसेना भवन येथे संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये झालेली आहे। स्वतः सुलभाताई उबाळे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काल जे काही पक्षप्रवेश झाले त्या पक्षप्रवेशावरून थोडीफार नाराजी आहे ती आपल्या गटामध्ये पाहायला मिळाली। आज बैठक झाली, काय नक्की बैठकीत चर्चा झाली? बैठकीमध्ये आमच्या सगळ्या शंकेचं निरसन झालेलं आहे। कार्यकर्त्यांना आदेश दिलेत की आपण कामाला लागायचं आणि महाविकास आघाडीचा आमदार निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत। पण ज्या पद्धतीने भोसरी विधानसभा जी आहे ती आपल्याला मिळावी म्हणजे ठाकरे गटाकडे मिळावी असे सर्वस्वी प्रयत्न होते, परंतु काल अजित पवार गटातून शरद पवार गटामध्ये पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केल्यामुळे कुठेतरी आपल्याला ही जागा मिळणार नाही अशा चर्चा सुरू झाल्या होत्या। यावर तरी काही चर्चा झाली? भोसरी विधानसभा पारंपरिक शिवसेनेने लढलेली आहे। आतापर्यंत थोड्या मतांनी शिवसेनेला पराभव स्वीकारावा लागलेला आहे। आता जे काही आहे ते पक्ष आमच्या प्रमुखांनी सांगितले की मेरिटवरती जो कोणी निवडून येईल त्यांना तिकीट दिलं जाईल आणि आम्हाला खात्री आहे की मेरिटला मशालच बसेल आणि सगळेजण एकत्रितपणे काम करेल आणि जरी महाविकास आघाडीमध्ये कुणालाही जाऊ देत उमेदवारी, आम्ही आमदार महाविकास आघाडीचाच निवडून आणणार। जर समजा ही राष्ट्रवादीला सीट गेली शरद पवार गटाला तर तुम्ही त्यांचं काम करणार आहात का? कारण काल अनेक चर्चा सुरू होत्या की जर ठाकरे गटाला ही जागा मिळाली नाही तर आम्ही महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचं किंवा त्या उमेदवाराचं आम्ही काम करणार नाही अशी चर्चा सुरू। महाविकास आघाडीमध्ये ज्याला काँग्रेसला जरी ही जागा सुटली तरी आम्ही त्यांचं काम करू। तुम्ही काय सांगाल? चर्चा पूर्ण झालेली आहे, चर्चा झाली, परंतु तुमच्या सर्व शंका होत्या त्या शंकांचं निरसन आजच्या बैठकीमध्ये झालंय का? आणि तुम्ही महाविकास आघाडीचा कोणताही उमेदवार पक्षाचा असेल त्याचं काम करणार आहात का पदाधिकारी म्हणून? आज भोसरीतील सर्व जे काही मुख्य पदाधिकारी आहेत ते आदरणीय संजय राऊत साहेबांना या ठिकाणी भेटलो आणि मनामध्ये ज्या काही शिवसैनिकांच्या शंका होत्या, कारण हा जो काही भोसरी आहे तो पारंपरिक पद्धतीने शिवसेनेचा आहे आणि शिवसेनेची फार मोठी या ठिकाणी ताकद आहे, परंतु शिवसैनिक हा जो कालचा त्या ठिकाणी जे पडसाद उमटले, कारण शिवसैनिक हा मुळात स्वभावाने रोखठोक असतो, जे काही मनात आहे ते बोलायचं, परंतु कधीही त्या ठिकाणी कुणाशी तो गद्दारी करत नाही आणि शब्दाला पक्का आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट उद्धव साहेबांच्या आदेशाला मानणार आहे। त्यामुळे उद्याच्या काळामध्ये हा मतदारसंघ कुणालाही जरी गेला, महाविकास आघाडी शेवटी महाविकास आघाडीचा निवडून आणणं हे सर्वांचं त्या ठिकाणी लक्ष आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आमच्या शिवसैनिकांची मनात इच्छा आहे की उद्धव साहेबांना पुन्हा एकदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं हे आम्हाला पाहायचं आहे आणि त्यासाठी जे जे काही करायला लागेल ते आम्ही या ठिकाणी करू आणि साहेबांचा आदेश या ठिकाणी करून आम्ही त्या ठिकाणी तो उमेदवार निवडून आणू, एवढंच या निमित्ताने सांगतो। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की आज भोसरी विधानसभेची बैठक जी आहे ती या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची पार पडलेली आहे। जो कोणीही महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याचं काम करू अशी प्रतिक्रिया जी आहे ती पदाधिकाऱ्यांनी दिली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन रोहन चव्हाणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।